नाव पल्लवी शहा, मी पुण्यातच राहते. जैन बोर्डिंग HND ही जी जागा आहे ही डेफिनेटली माझ्या लहानपणापासूनही त्याच्या आधीपासून ही फक्त जैन धर्मासाठी डोनेट केलेली जागा आहे. आणि जर ही ट्रस्टची जागा असेल तर ही खरंच जैन समाजासाठी दिलेली आहे. आणि नुसतं मंदिर नाही, मंदिर तर डेफिनेटली खूप महत्त्वाचं आहे, इथे असलंच पाहिजे आणि त्याला कुणी हात लावू नये एवढीच आमच्या सर्वांची खूप म्हणजे त्याच्या मागे भावना आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नुसतं मंदिर नाही तर त्याच्याबरोबर हॉस्टेल आहे. हॉस्टेल का आहे तर इथे जैन मुलं परत जी काय मुलं शिकून जातात त्याच्याने पूर्ण देश घडतो आहे. तरुण पिढीला अतिशय उत्कृष्ट संस्कार जे मिळतात इथे या धरोहरमध्ये ते कुठेही मिळणार नाहीत. आणि ह्याच्यासाठी पुरावे द्यायची काहीच गरज नाही आहे. आज कितीतरी मुलं, अनंत मुलं इथनं हजारो लाखो मुलं शिकून गेली आहेत. त्यांच्याकडनं डेफिनेटली आपल्याला फीडबॅक मिळू शकतो. आणि नुसतं मंदिर नाही आहे तर गेट पासूनचा जो सगळा परिसर आहे ज्याच्यामध्ये एक विहीर आहे किंवा हॉस्टेलची जी जमीन 3 एकराचा परिसर आहे, 3 एकर जमीन आहे, परिसर आहे हा फक्त आणि फक्त जैन समाजासाठी सेव्ह केलेला आहे. तर तो जैन समाजाच्याच उद्धारासाठी म्हणा किंवा सेफ राहावा. आणि असंच इथे मुलांसाठी शिक्षणासाठी आणि मंदिर जिथे लोक श्रद्धेने रोज येत आहेत गेली इतकी वर्ष, तर ते डेफिनेटली इथे अस्तित्वात आहे म्हणूनच येत आहेत आणि कनेक्ट आहेत. कितीतरी महाराज इथे येऊन राहतात, त्यांची सोय होते किंवा जैन धर्माचा प्रसार इथे होतो. तर काही झालं तरी ही जागा सेव्ह व्हावी. सेल डीड कॅन्सल होणं हे 100% झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ह्याच्यासाठी हा पूर्ण समाज इथे आज गोळा झालेला. आज अनंत दिवसेंदिवस मुलं आणि सर्व समाज इथे येऊन इथे तेच समजवायचा प्रयत्न करतोय की ही जागा जर डोनेशन केलेली ट्रस्टमधली जागा आहे तर ही सेल होऊ शकत नाही. त्यामुळे अगदी आमची अशी इच्छा आहे की ही लवकरात जितक्या लवकरात लवकर आजच्या आज जरी हे सेल डीड कॅन्सल झाला तर वी आर रिअली ॲप्रिशिएट आणि खूप 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 आनंद होईल. आणि असंच व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. महाराज पण खूप प्रयत्न करतात समजवायचा. डेफिनेटली त्यांच्या शब्दांना मान द्यावा आणि या अनहोनीपासून त्यांनी निश्चित मागे बॅकआउट करावं आणि लवकरात लवकर संपवावं हे सर्व प्रकरण. धन्यवाद. सगळ्यांच्याकडेच आम्ही हे निवेदन करतो की जैन समाजाचा हा ज्वलंत प्रश्न आहे. पूर्ण पुण्यातच नाही, महाराष्ट्र किंवा भारतात म्हणा जे शिकण्याचं विद्यार्थी वसतिगृह आहे त्याची आम्ही 7 वर्षापूर्वी समाजाचे देणगीतून निर्माण झालं, ते विकलं जातं आहे. मंदिर आमचं गहाण ठेवलं जातं आहे. त्याच्यापेक्षा आज भारतामध्ये जैनांचा कुठलाही मोठा प्रश्न नाही आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही आव्हान करतो आहे. आम्हाला 2 दिवसापूर्वी पण असं झालं होतं की ते येणार आहेत. आम्ही इथं आमचे गुरुदेव पण आहेत, त्यांनी पण त्यांचं स्वागतच केलं होतं. तुम्ही या लढ्याचं नेतृत्व करा आणि हे करा. आणि आजसुद्धा आमचा स्टँड असाच आहे. आम्ही कुणालाही विरोध करत नाही आहे किंवा आम्हाला कुठलाही राजकीय भाष्य करायचं नाही आहे. आमचा प्रश्न प्रामुख्यानं वाटतं की तुम्ही 3 ते 4 वेळा त्यांना सोशल मीडिया थ्रू किंवा डायरेक्ट तुम्ही अप्रोच केला असं तुम्ही या, पण जर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचत नाही यावर तुमचं मत काय? प्रामुख्याने खूप अवघड गोष्ट तसं विचार करला, तसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. 100% समाज आम्ही आज त्यांचा म्हणजे इथं असं आहे की ते येतील असं आम्हाला 2-3 दिवसापासून वाटतंय. आणि त्यांनी 2-3 वेळा सोशल मीडियावरती अशी बाईट दिली होती की गोखले कन्स्ट्रक्शनचे ओनर माझे दोस्त असणार आहेत वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर ह्याचा अर्थ सरळ आहे, आज मी दोस्त आहे जर तुम्हाला तर काहीतरी त्याचं माहिती तर असणार आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की त्यांनी समोर यावं आणि आमच्या समाजाला त्यांनी एक आश्वासित करावं की हे सेल डीड कॅन्सल होईल. पण कॅन्सल केव्हा होईल? जेव्हा सरकारी आदेश येईल लिखितमध्ये, तोपर्यंत तर कॅन्सल होणार नाही. आणि आमची सर्वांची मागणी तीच आहे, आम्हाला लिखितमध्ये कोर्टाकडून आदेश यावं की हे सेल डीड कॅन्सल होईल, तोपर्यंत आम्हाला थांबतो. प्रामुख्यानं आता किती वाजले? 4 वाजलेत. 3:30चा टायमिंग मला वाटतं दिला होता येण्याचा. माझं बोलणं झालं होतं फोनवर. काय म्हणले होते? मला स्वतः साहेब म्हणाले की मी अर्ध्या तासात येत आहे. माझ्याकडे मोबाईल नंबर आहे, मी त्यांना मेसेज पण पाठवलेला आहे आणि आम्ही अर्ध्या तासात पोचतो असं 3 वेळा घडलेलं आहे. 1 वेळा नाही, 3 वेळा घडलेलं आहे. एका लोकप्रतिनिधीनं ज्या जनतेच्या मतावर आपण निवडून येतो आणि जनतेला खोटं बोलतो याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही. काय जे असेल ते साहेबांनी यावं आणि आम्हाला सांगावं एवढीच आमची तळमळीची प्रामाणिक इच्छा आहे. फक्त या प्रसार माध्यमातून एक सांगू शकतो की आमचा लढा हा अविरतपणे चालू राहणार आहे जोपर्यंत सेल डीड कॅन्सल होत नाही तोपर्यंत.
आमच्या एस जैन हॉस्टेल ते जसं HND आहे तसंच डेक्कन भागात एक फिरोदिया जैन हॉस्टेल आहे आमचं, त्यावेळेचं जुनं एस जैन. तर आम्ही सगळे मित्र इथं निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत. तर घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे आणि समाजाच्या तीव्र भावना घेऊन त्या ट्रस्टींना सद्बुद्धी सुचावी, त्यांनी हे सेल डीड तातडीने रद्द करावं अशी अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द सांगतो. ठीक आहे. Save HND Save Jain Temple. HND College. झाडं झुळं सगळं 300 झाडं आहेत. HND की धड़कन है, समझ की पहचान है. सेव HND, सेव HND, सेव जाहिर निषेध. Heritage not for sale. On united we stand. SFL peer of protest. HND is your pride. मंदिर is your. जैन परंपरा HND विरासत पूजनीय है, न कि बिक्री योग्य. हमारी ये कोई सस्ता सौदा नहीं. HND अगर आज हम चुप रहे तो कल हमारी आने वाली पीढ़ियाँ पूछेगी, जब तुम्हारी धरोहर बिक रही थी तो तुम कहाँ थे. फोटो निघला एक व्हिडिओ काढ 2 मिनिटाचा. लीजिए कि हॉस्टल की पढ़ाई और पीजी में रहने वाले बच्चों के संस्कार में जमीन आसमान का अंतर होता है. जो हॉस्टल में रहते संस्कार शिक्षित बनते हैं, धर्मात्मा बनते हैं, और पीजी में रहने वाले उनका जीवन अलग हो सकता है. इसलिए हॉस्टल ही रहेगा. यहाँ पर धार्मिक, शैक्षणिक और सामाजिक कार्य ही यहाँ पर होना चाहिए, दूसरा कोई कार्य यहाँ पर नहीं होना चाहिए. और ये मेरा प्रण है. 1 नवंबर के आपने कहा ही है, 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है, प्राण छोड़ूंगा पर अपने प्रण को नहीं छोड़ूंगा.